आणि PhD गोइंग ऑन इन द मराठवाडा विद्यापीठ इन द एज्युकेशन फील्ड. अशा पद्धतीनं मी 2007 मध्ये जिल्हा परिषदमध्ये आलो. मी जेव्हा शाळेमध्ये त्या PM श्रीच्या सुरुवातीला होतो, जॉईन झालो, तेव्हा 229 विद्यार्थी संख्या होती. आज ती 576 आहे. तर मी नेहमी या ठिकाणी ह्या गोष्टी विद्यार्थ्यांना, पालकांना, शिक्षकांना सांगत असतो की बी इन्स्पायर. आणि हा जो बूट कॅम्प आहे सर, म्हणजे मला इथं आनंद पाहायला वाटतो, सांगायला वाटतो. तुम्ही जे सांगताय ना, तर हे आमचे लिडिंग उद्योजक आहेत, हे शिक्षक नाही आहेत. अरे वा वा. आणि का माहिती का, प्रत्येक शिक्षकाची ॲसेट 1.5-2 कोटीच्या आसपास आहे. हे फार मोठे उद्योजक आहेत. हे फक्त शाळा नाही करत, हे अनेक प्लॉटिंगचे व्यवसाय पण करतात. अरे वा. अनेक जणांचे एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स आहेत, अनेक जण पुस्तकं लिहिणारे आहेत. आणि सगळ्यात मोठा व्यवसाय म्हणजे आमचा शेती, कारण आम्ही सगळे शेतकऱ्यांची मुलं आहेत. वैयक्तिक माझी 10-12 एकर शेती आहे. दरवर्षी आम्ही 1-2 लाखाचं उत्पादन त्यामधून काढतो. हे जे बूट कॅम्पचं तुम्ही जे सगळं सांगताय, कदाचित मला असं वाटतं की या बसलेल्या सगळ्या आमच्या शिक्षकांनी 20 वर्षाखालीच इम्प्लिमेंट केलेले. फक्त तुम्ही ते सिस्टमॅटिक मांडून त्यांना ते अजून कसं इम्प्रूव्ह करायचं हे सांगितलेलं आहे. आता आमच्यामध्ये तर ह्या गोष्टी चांगल्या येणार आहेत, पण आम्ही विद्यार्थ्यांना सांगणार आहेत. माझ्या शाळेतला 10वीचा विद्यार्थी एक दिवस आला, मला सर मी शेअर मार्केटमध्ये आज 5,000 रुपये मिळवले. अरे मला असं काही नको करू. मग मी थोडा त्याचा रिसर्च केला. त्याच्या वडिलाचं इलेक्ट्रिकल मोठं दुकान आहे, तो बसतो, 2-3 लॅपटॉप आहेत, घरी कम्प्युटर्स आहेत, त्याचंही ते काही रॉ मटेरियल विकतात. आणि मग वेळ कसा घालवायचा तर तो ते शिकला. आणि सर म्हणला मी सेफली करतो आहे. आणि शिक्षकाची खरी ॲसेट म्हणजे विद्यार्थी आहे. आणि खूप चांगली सुंदर शाळा घडवण्यामध्ये आम्ही पुढे गेलो. गेल्या वर्षी आमचा 9वीचा विद्यार्थी इस्रो नासाला जाऊन आला, महाराष्ट्राच्या टीममध्ये जाऊन आला. मी स्वतः एक एडिटर म्हणून काम करतो. हिल्स पब्लिकेशनचं 66 देशामध्ये पुस्तकं प्रकाशित आहेत. आणि वैयक्तिक मी माझे 12 रिसर्च पेपर पब्लिश केलेले आहेत त्यामध्ये. आणि आत्ता तुम्ही जर रिसर्च आता गुगलवर टाकलं तर मल्टी डिसिप्लिनेटरी रिसर्च एरिया इन आर्ट, सायन्स, कॉमर्स, तर एडिटर म्हणून माझी 5 पुस्तकं या 66 देशांमध्ये गुगलवर सुद्धा प्रदर्शित झालेली आहेत. म्हणजे शिक्षकांनी जेवढं करावं तेवढे कमी एरियाज आहेत. आमच्याकडे स्कोप खूप आहे. आणि आमचा स्टेक होल्डर म्हणजे फक्त विद्यार्थी असं आम्ही सुरुवातीला गृहीत धरायला हरकत नाही. कारण माझ्या शाळेमध्ये गेल्या वर्षी 530 विद्यार्थी होते. मला यावर्षी 576 करायचे होते, झाले. मी पुढच्या वर्षी 610चं उद्दिष्ट ठेवलेलं आहे. आणि मग हे कसे करायचे, तर त्याच्यासाठी आम्ही हे सगळं इम्प्लिमेंट करतो की मुलांना काय लागतं, पालकांना काय लागतं, कधी पालक विश्वास ठेवतात, आजूबाजूचे विद्यार्थी कधी शाळेत येतात, त्यांना चांगल्या फॅसिलिटीज, गुड कम्प्युटर लॅब्स. माझ्याकडे 3 प्रयोगशाळा आहेत. स्पेस स्कूलची एक मोठी प्रयोगशाळा आहे, ज्यामध्ये सगळे सोलार सिस्टम, सगळे ग्रह, त्याचे वर्किंग मॉडेल्स, नक्षत्र, असे एक रनिंग 150 इन्स्ट्रुमेंट्स आहेत. एक वेगळी प्रयोगशाळा. 516 प्रयोगांची एक वेगळी नाविन्यपूर्ण प्रयोगशाळा आहे 5वी ते 8वी. 9वी ते 10वी साठी पुन्हा माध्यमिकची एक प्रयोगशाळा आहे. जेव्हा विद्यार्थ्यांना, आम्हाला सुद्धा इयत्ता 8वी 9वी मध्ये प्रयोगशाळेमध्ये टेस्ट ट्यूब कशी धरायची हे माहीत नव्हतं. ते आमचे ग्रामीण भागातले विद्यार्थी आता टेस्ट ट्यूब नुसतं धरत नाहीत, ऍसिड बेस टायट्रेशन करतात, इंडिकेटर ओळखतात, स्पेसिमन्स पाहतात बायोलॉजीचे. म्हणजे हे सुद्धा आपण करू शकतो. आणि गावकऱ्यांच्या मदतीने आम्ही हे इनोव्हेशन करतोय. मॅडमनी काल सांगितलं की शाळेची तुम्ही काय करायला पाहिजे, ॲप. मी ॲप डेव्हलप करत आलोय. माझ्या शाळेची वेबसाईट पण डेव्हलप केली. आणि वेबसाईटवर आणि ॲपवर आज विद्यार्थी नसला तर लगेच ईमेलवर नोटिफिकेशन जातं. फक्त प्रेझेंट किती आहेत, एकच क्लिक करायचे. 2 ॲबसेंट आहेत, फक्त एक जस्ट 2 ॲबसेंटवर क्लिक करायचे. लगे पालकांना विदिन अ सेकंड मेसेज जातो ईमेलला की आज आपला विद्यार्थी शाळेत आला नाही. ग्रामीण भागातली शाळा आहे, ऊसतोड कामगारांची मुलं आहेत सर. आणि RCC सारख्या लातूरमध्ये नामवंत क्लासेसचे गेल्या वर्षी आपणहून बघायला टीम आली की या शाळेतले 10वी पर्यंत शिक्षण घेणारे, कुठलीही ट्युशन नसणारे 6 विद्यार्थी मेडिकलला पहिल्या राऊंडमध्ये लागत आहेत. व्हॉट दे आर डुईंग. ही अचिव्हमेंट करताना येस. आणि असं कौटुंबिक जे आहे आम्ही वातावरण तयार करून आमचे शिक्षक करतायत. नॅशनल इंटरनॅशनल लेव्हलपर्यंत आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांसाठी काय करता येईल असं सारखा आम्ही असतो. आणि मला अभिमान वाटतो की आजूबाजूच्या पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये आमचे विद्यार्थी नेहमी 5 मध्ये असतात.
आणि एकदा आमचे कलेक्टर आले, त्यांनी मला एक सिंपल प्रश्न विचारला, सगळं पाहिलं, खूप सुंदर आहे म्हणले, सर तुम्ही शाळा खूप मन लावून तयार केली, जे पाहिजे ते 3.5 लाखाचं ग्राउंड आहे, 1.5 लाखाचं मुलांना पाणी पिण्यासाठी वॉटर फिल्टर तुम्ही उपलब्ध केलेलं आहे, अक्षरशः परसबाग 5-6 गुंठ्यामध्ये, त्यामध्ये सगळं जे काही पिकतं नैसर्गिक सेंद्रिय शेतीवरचं तुम्ही मुलांना माध्यान्ह भोजनामध्ये देताय, किचन एवढं अपडेट केलेलं आहे विथ फ्रीज, सगळं काही तुम्ही छान सुंदर तयार केलंय, वर्गखोल्या चांगल्या आहेत, मुलांना बसण्याची व्यवस्था आहे, सगळं ॲसेट्स आहेत, आणि एवढं सगळं केल्यानंतर तुम्ही, माझा एक प्रश्न आहे, व्हॉट इज द युनिक इन युअर स्कूल दॅट वी डिडंट इझिली फाइंड इन अनदर स्कूल्स रिलेटेड टू, म्हणजे त्यांचं हेतू होता गुणवत्ता. तर मी त्याला एकच सांगितलं, माझा 10वीचा विद्यार्थी अगदी 118 एलिमेंट्स जे 12वीच्या मुलांना जमणार नाही ते सांगतो, आणि तुम्ही ते कुणालाही विचारा. त्यांनी त्या दिवशी ते विचारलं आणि ते अतिशय आनंदित झाले. ते म्हणले, मीही सायन्सचा विद्यार्थी आहे, बळबळ मी 12वीमध्ये 20 एलिमेंट्स हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम पाठ केले होते, आणि माझ्या शाळेतली मुलं ती करतात, हा त्यांना सुद्धा आनंद वाटला. आणि अशा पद्धतीनं इन्स्पायर राहावं. दिस इज अ ग्रेट अपॉर्च्युनिटी टू ऑल टीचर्स. तुम्ही PM3 मध्ये आलेला आहे. सर आम्हीच काय म्हणायचो मागच्या 10 वर्षाखाली की जिल्हा परिषद शाळा मोडकलीला चालल्यात, त्यांना कोणी ग्रँट देत नाही, त्यांना कोणी पाहत नाही. माझ्या शाळेला यावर्षी PM3 मधून 20 लाख रुपयाचं ग्रँट आलं. शासन ग्रँट देतंय आता, फक्त आपल्याला ते इन्व्हेस्ट करायचंय मुलांसाठी. आणि आपलं जे काही उद्दिष्ट आहे हे करत असताना हा एक व्ह्यू जो सरांनी अतिशय उत्तमरित्या सांगितलं, एक दृष्टी घेऊन चालू आहे सर, की अजून काय उणीव आहे, व्हॉट इज द प्रॉब्लेम इन रनिंग सिस्टम, आमचं जे चाललेलं आहे त्यात अजून काय दोष आहे आणि अजून काय करायला पाहिजे. मी येण्यापूर्वी मला एक विद्यार्थी आला, सर मला माझ्या असं काही करता येईल का, की आम्ही काय करतो शेतीमध्ये सगळं जे असेल ते असं बाहेर टाकतो, कांदा पिकला बाहेर वाळवत घालतो, काही भाजी असली एखादी ती वाळवून वर्षभर टिकवण्यासाठी वगैरे बाहेर घालतो. तर माझ्या डोक्यात संकल्पना आहे की असं एक रोटेटिंग शेड असावं, आणि मी त्याच्यावर या विज्ञान प्रदर्शनामध्ये काही सादर करू का मॉडेल. तुम्ही अरे वा, दिस इज अ नाईस कन्सेप्ट. आणि अशा आयडियाज मुलांकडे असतात, फक्त आपण ते पाहत नाहीत. मी एक फक्त शेवटचं सांगतो की हा जो फॅन फिरतो आहे, म्हणजे आता मी माझ्या जीवनात पहिल्यांदाच हा हेलिकॉप्टर फॅन पाहिला बरं का. म्हणजे बघा, आपण नवीन पाहतो, नवीन काहीतरी पाहतो, आणि हेलिकॉप्टर फॅन पाहिला, पण मला त्या फॅनकडे पाहिल्यानंतर असं आठवलं सर की प्रॉब्लेम इज ऑलवेज नियर, आणि एक त्याला व्ह्यू पाहिजे. तर एक शास्त्रज्ञ होते H.C. ओरस्टेड, ते प्रयोग करत असताना त्यांच्या टेबलवर साधं वायर बल्ब असं सिस्टम होती, आणि त्यांनी असं वायर घेतलं आणि बल्ब लावला, आणि त्यांच्या त्या इन्स्ट्रुमेंटवर काहीतरी बघत होते. पण सहज त्यांचं कोपऱ्यात लक्ष गेलं, कोपऱ्यात एक मॅग्नेटिक कंपास, होका यंत्र, म्हणजे निडल मॅग्नेट, सूची चुंबक होतं. आता आपल्याला माहिती आहे की निडल मॅग्नेट नॉर्थ, बरोबर आहे की नाही, साऊथ रेस्ट होतं, स्थिर होतं ते, पण याने एकूण बटन लावलं की ते अचानक हलायचं. अरे म्हणले, माझ्याकडे तर लोखंडाची वस्तूच नाहीये, कॉपरचे वायर आहेत, कॉपर इज अ नॉन मॅग्नेटिक सबस्टन्स. काय झालं कडे इथं, त्याच्यातून शोध लागला इलेक्ट्रोमॅग्नेटिझमचा. ते म्हणले की जेव्हा वायरमधून करंट वाहतो तेव्हा मॅग्नेटिक फील्ड तयार होते, चुंबकीय क्षेत्र तयार होतं, आणि याचा उपयोग करून तर आज सगळं जग चाललंय. सगळ्या इलेक्ट्रिक मोटर, मग ते कूलर असेल, मिक्सर असेल, किंवा हा सिलिंग फॅन असेल, त्याच्यामध्ये हेच तत्व आहे. 2 फक्त कॉईल असतात, इलेक्ट्रिसिटी पास केली की फिरायला चालू होतं. पण त्या मुलांनी लावलं की नाही, मग आपल्या मुलांना सुद्धा असे छोटे